नमस्कार मैत्रिणींनो, आज तुम्हाला इथे मी मस्त मैद्याचे छान असे मऊसूत आणि लुसलुशीत नान बनवून दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी दही घेतले पावशर, त्यानंतर इथे बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, मीठ आणि साखर घेतलेली आहे। तर सुरुवातीला दह्यामध्ये मी हे सर्व साहित्य टाकून घेणार आहे आणि दह्यामध्ये हे सर्व साहित्य चांगलं फेटून घेणार आहे। तर त्यामुळे दह्यामध्ये साखर चांगली विरघळेल आणि 10-15 मिनिटं हे दही असंच सोडून द्यायचं आहे। त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्स करायचं आहे। बघा किती फ्लफी दिसतंय दही। तर यामध्ये मी जवळजवळ 1 किलो एवढा मैदा टाकलेला आहे। तर तुम्हाला किती प्रमाणात करायचे त्यानुसार तुम्ही दही आणि मैद्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। त्यानंतर इथे मी 1.5 वाटी एवढं गव्हाचं पीठ सुद्धा टाकलेलं आहे, जेणेकरून की नुसत्या मैद्याची नान चिवट लागतात। त्यामुळे इथे आपण थोडंसं गव्हाचं पीठ मिक्स करणार आहोत आणि इथे 2 ते 4 पळ्या एवढं मी तेल मोहन म्हणून टाकलेलं आहे। अगदी नॉर्मल टेम्परेचरवरच तेल इथे टाकायचं आहे आणि तेल देखील चांगलं चोळून घ्यायचं आहे या पिठाला। आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला न जास्त घट्ट न जास्त खूप सैलसर असा मैदा भिजवून घ्यायचा आहे। तर आपण मस्त इथे काजू करी बनवलेली होती, तर त्यासोबत मी आज मैद्याची नान केली होती। याआधी मी तुम्हाला गव्हाच्या पिठाचे नान बनवून दाखवलेले आहेत, ते रेसिपी देखील तुम्ही नक्की जाऊन बघा। आणि हा देखील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर इथे बघा अशा पद्धतीने मैदा आपण चांगला भिजवून तेल लावून त्याला एकजीव करून झाकून ठेवलं होतं अर्धा-1 तासासाठी। आणि त्यानंतर सुरुवातीला मला इथे 4च नान करायचे होते, तर मी इथे 4 त्यातले गोळे ह्या डब्यामध्ये अशा पद्धतीने करून घेतलेले आहेत। आणि नंतर इथे बघा याच्यावरती मी लाटून घेणार आहे। सुरुवातीला हाताने थोडंसं पसरवून घेतलेलं आहे आणि लांबट आकारात किंवा गोल आकारात तुम्हाला जो शेप आवडतो त्या आकारामध्ये तुम्ही हे नान लाटून घेऊ शकता। यावरती मी कलोंजी लावलेली आहे। तुम्हाला कलोंजी आवडत नसेल तर तुम्ही काळे तीळ इथे लावले तरी देखील चालेल। त्यानंतर इथे मी कोथिंबीर थोडीशी यावरती भुरभुरवून घेणार आहे आणि लोटाण्याने ती देखील याच्यावर चांगली प्रेस करून चिटकवून घेणार आहे। हे सर्व लाटत असताना तवा आपला नेहमीसारखाच गरम झालेला आहे आणि तवा गरम झालेला असतानाच याला बघा मागच्या साईडनी मी सुरुवातीला टाकून घेणार आहे तव्यावरती। तर अशा पद्धतीने आपण घरच्या घरीच मस्त एकदम सोप्या पद्धतीने अगदी घरचं साहित्य वापरून हॉटेलपेक्षाही भारी नान बनवू शकतो। आपल्याकडे कुठलीही छोटी पार्टी असू द्या, गेट टुगेदर असू द्या, तुम्ही मस्त असे नान बनवून सगळ्यांना खाऊ घालू शकता। तर अशा पद्धतीने बघा खालून वरून मस्त शेकून घ्यायचे, टमटम फुगलेले देखील आहेत आपले हे नान। तर इथे तुम्ही बटर लावू शकता, साजूक तूप लावू शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला काहीही लावून भाजून घेऊ शकतात। तर मस्त असे गोल्डन ब्राऊन रंगावरती छान भाजून घेतलेले आहेत आणि खाताना एकदम भारी झालेले आहेत। तर रंग तुम्ही बघू शकता। तर नक्की माझ्या पद्धतीने रेसिपी ट्राय करा आणि ही कशी वाटली ते मला